विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण एक टेस्ट घेणार आहोत. यापैकी तुमचे किती प्रश्न योग्य येतात हे तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. पहिलाच प्रश्न आपल्यासमोर आहे, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? जगातील सांगितलेलं आहे तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. जर असा प्रश्न आला की आपल्या भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते, तर K2 हे आपल्या भारतातील सर्वात मोठे, जगातील माउंट एव्हरेस्ट हे सर्वात मोठे आहे शिखर. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. दुसराच प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू की आंध्र प्रदेश? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याला. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. चला पुढे. तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखतात? बघा, कोणता आहे तो ग्रह? मंगळ, शुक्र, बुध की शनी? लाल ग्रह कोणत्या ग्रहाला आपण म्हणतो? तर मंगळ या ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न आहे बघा चौथा. तुमचा स्कोर मला तुम्हाला सांगायचा आहे कमेंटमध्ये. चौथा प्रश्न आपल्यासमोर आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? गोड्या पाण्याचे सरोवर सांगितलेले आहे. फ्रेश वॉटर लेक, चिल्का सरोवर, वुलर सरोवर, दाल की सांबर? सांगा. गोड्या पाण्याचे आणि खाऱ्या पाण्याचे हे वेगवेगळे. खाऱ्या पाण्याचे जर सांगितले तर चिल्का येईल, जे ओडिशा राज्यामध्ये चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर वुलर. वुलर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे बघा. वुलर हे सरोवर हे गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि गोड्या पाण्याचे सरोवर आहे. भूगोल आणि हिस्ट्री हे दोन प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत बघा. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म रायगड, प्रतापगड, शिवनेरी की रायगड? सांगा. कोठे झालेला आहे त्यांचा जन्म? तर हा सोपा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. तुमचा स्कोर मला तुम्हाला सांगायचा आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली? कोणी केली होती ही घोषणा? सांगा. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस की भगतसिंग? काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा लोकमान्य टिळक यांनी केली होती. ऑप्शन नंबर ए योग्य आहे बघा. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? जन्म तर आपण बघितलं शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांचा राज्याभिषेक तोरणा, रायगड, पन्हाळगड की सिंहगड? कोठे झालेला आहे राज्याभिषेक? रायगड या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे चौथा. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी की लोकमान्य टिळक? काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर? आझाद हिंद सेनेची स्थापना, लावा ताकद. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोसजी यांनी. सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची 1526, 1556, 1761 की 1576? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पानिपतची लढाई सांगा. 1526मध्ये पानिपतची प्रथम लढाई झाली होती. ऑप्शन नंबर ए हे योग्य आहे बघा. चला पुढे. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यावरती प्रश्न आलेला आहे की आपल्या भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी? सांगा. आता तुम्हाला बाकीचं सांगते की आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते, हे लक्षात ठेवायचं आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, असं जर प्रश्न आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता आपल्याला हे बघायचं आहे, लोहपुरुष आपण सरदार वल्लभभाई पटेल यांना
ओळखतो लोहपुरुष या नावाने. पुढील प्रश्न आहे, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? असले प्रश्न येतात बरं का. अकबरनी, बाबर, हुमायून की शहाजहान? मुघल साम्राज्याची स्थापना बाबर यांनी केली होती बघा, बाबर. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? मुघलचं बरं, आता हे आहे मौर्य. सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार की बिंबिसार? मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. चला पुढे. 9वा प्रश्न आहे आपल्यासमोर, खूपच महत्त्वाचा. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले आहे बघा? बोधगया, सारनाथ, कुशीनगर की लुंबिनी? काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर? गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कुठे दिले होते? तर सारनाथ या ठिकाणी दिले होते. हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 10 नंबरचा, जलियावाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले होते? जलियावाला बाग हत्याकांड म्हटलं तर 1919 हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. केव्हा झाला होता? तर 1919 यावेळी झाला होता आणि ती ठिकाण होते अमृतसर. अमृतसर या ठिकाणी जलियावाला बाग हत्याकांड झाला होता. जनरल डायर यांनी गोळीचा आदेश दिला होता. पुढे आहे बघा 11 नंबरचा, डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध हा पुस्तक कोणी लिहिले? काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर? किती अभ्यास आहे तुमचा आज कळेल. तुम्हाला तुमचं स्कोर सांगायचं आहे कमेंटमध्ये. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू? सांगा. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक होते बघा पंडित जवाहरलाल नेहरूजी. पुढचा प्रश्न 12 नंबरचा प्रश्न आहे बघा, शीख धर्माचे संस्थापक कोण होते? शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव शीख धर्माचे संस्थापक होते. आता आला बघा फेवरेट क्वेश्चन बघा, हा आहे TCS, IBPS असो का कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली होती? मेरठ, झाशी, दिल्ली की कानपूर? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? मेरठ या ठिकाणून झाली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा 14 नंबरचा, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन कोणी लिहिले आहे? सोपा प्रश्न आहे एकदम. जन गण मन हे रवींद्रनाथ टागोरजी यांनी लिहिले होते. सर या पदवीचा त्याग कोणी केला होता? सर या पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोरजी यांनीच केला होता. केव्हा केला होता? 1919 जलियावाला बाग हत्याकांडच्या वेळेस सर या पदवीचा त्याग केला होता रवींद्रनाथ टागोर यांनी. बंकिमचंद्र चटर्जी यांनी काय लिहिलेले, कोणतं गाणं लिहिलेलं आहे तर हे तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. पुढे आहे 15 नंबरचा प्रश्न बघा. असले प्रश्न खूप जास्त येतात की बघा, सम्राट अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण होते? तानसेन. पुढे प्रसिद्ध ताजमहल कोणी बांधले? हे तर खूप सोपं आहे, शहाजहांनी बांधलेले आहे. चले जाओ भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? चले जाओ भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तारीख आपल्याला सांगायची आहे तर 1942 यावेळेस सुरू झाले. पुढील प्रश्न आहे, वास्को दी गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतात कोणत्या वर्षी आला? वास्को दी गामा भारतात केव्हा आला? 1498 मध्ये. पुढील प्रश्न आहे 19 नंबरचा, किती प्रश्नाचे योग्य उत्तर आले तुम्हाला मला सांगायचं आहे. ही पहिलीच आपली टेस्ट आहे. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव की वासुदेव बळवंत फडके? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर 1 नंबरलाच आहे बघा, वासुदेव बळवंत फडके. चला पुढील प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. वेदाकडे परत चला, गो बॅक टू वेदास हा संदेश कोणी दिला?
स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय की रामकृष्ण परमहंस? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? चुकलं तर काहीच हरकत नाही, योग्य प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. वेदाकडे परत चला, गो बॅक टू वेदास, हे संदेश कोणी दिला होता सांगा? तर स्वामी दयानंद सरस्वतीजी यांनी हा संदेश दिला होता. आता आला पुन्हा भूगोलचा प्रश्न की आशिया खंडातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? मुंबई, सुरत, अहमदाबाद की कोलकाता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंटमध्ये. किती मुलं मुली योग्य उत्तर देतात हे आपण आज बघूया. आता हा प्रश्न खूपच बरोबर आहे आणि हा प्रश्न खूप वेळेस एक्झाममध्ये आलेला आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज की महर्षी कर्वे? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? एक नंबरचं योग्य आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न आहे बघा 23 नंबरचा. महाडचा चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी की लोकमान्य टिळक? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. आता हा प्रश्न कसा आहे की बघा, प्राचीन सिंधू संस्कृतीमधील लोथल हे बंदर सध्या कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, गुजरात, पंजाब की हरियाणा? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं? तर राजस्थान. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं? तर गोवा. लोथल बंदरगाह आहे बघा गुजरात या राज्यामध्ये. चला पुढे 25 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भगवान महावीराचा जन्म कोठे झाला होता? कुंडग्राम या ठिकाणी झाला होता. धन्यवाद.